fun, who this? I'ma pull up in a brand new whip. You gon' try me, that's real stupid. Go all out, it's all I do, babe. New fun, who this? I'ma pull up in a brand new whip. You gon' साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, असा आपण एक ब्लॉग बनवलेला आणि त्याच्यावर खूप छान असे व्ह्यूज गेले होते. त्याच्यात खूप छान असा तुम्ही सपोर्ट पण दाखवलेला. तर तसा सेम ब्लॉग असणार आहे. मला जास्त फार क्रिकेटचं नॉलेज नाही, त्यासाठी माझा जोडला रुद्र आहे. आणि बघा, मीरा भाईंदर बिग बॅच टुर्नामेंट आहे आज. आणि की बोलेल, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट आपल्या भाटीवर काढली, म्हणजेच आमच्या मोरव्या गावात काढली, नितीन वारे दादाला. तर थँक्यू दादा टुर्नामेंट काढायसाठी. आणि ऑल इंडियाचे आयकॉन्स आलेले आहेत. तर खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मीरा भाईंदर बिग बॅच 2024 टुर्नामेंटला बघा, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान प्रकारे टुर्नामेंट पण चालू आहे. तर मित्रांनो, आपण आता भेटतोय भाईंदरच्या स्टारला. कबीर दादा भेटलाय. कबीर दादाचं आत्ताच ISPL मध्ये सिलेक्शन झाले. आता कसं वाटतं तुला ISPL मध्ये सिलेक्शन झालं? अच्छा लग रहा है सिलेक्शन और सपोर्ट दोस्त लोग भी है जो सपोर्ट कर रहे हैं, फैमिलीज भी है, मम्मी पापा है जो सपोर्ट कर रहे हैं. अच्छा लगा सिलेक्शन में. आणि मित्रांनो, आम्हाला पण खूप आनंद आहे त्या गोष्टीचा, कारण की ISPL मध्ये सिलेक्शन होणं ही खाऊ गोष्ट तर नाही आहे. आणि कबीर दादा सिलेक्ट झालाय ना, आमच्या जोडला खेळलाय पण. तर खूप भारी वाटते, खूप छान वाटते. आपल्या जोडला खेळलाय तो प्लेअर पुढे जातोय बघून. आणि मीरा भाईंदरचा प्लेअर आहे तर अजून अभिमान आहे. असंच ग्रोथ करत राहा. आणि तुझ्या त्या मीने 3 विकेटा बघितल्या, आता खूप छान अशा विकेटा पडलेत. तर त्याच्याबद्दल काय बोलशील तू? काय नाही, तेच प्रॅक्टिस चालू असते कंटिन्यू. प्रॅक्टिसमुळे सगळं होतं. आणि मोटिवेशन काय देशील पुढच्या पिढीला, पुढच्या म्हणजे यंग जनरेशनला? काय नाही, करा प्रॅक्टिस करा, डेली मॅच विच खेळा, तिकडे तिकडे धावा खेळायला. असं नको करा की कुठे जायचंय की नाही जायचं. असं जावा, प्रत्येक ठिकाणी जावा मॅच खेळायला. काय नाही. मित्रांनो, त्याला मराठी बोलायला जमत नाही, तरी पण तो प्रयत्न करतोय. त्या गोष्टीसाठी खूप भारी वाटतं. थँक्यू दादा. तर मित्रांनो, आता मंगेश दादा भेटलेला आहे. दादा ISPL मध्ये पण जाऊन पाहिजे आणि ISPL मध्ये पण आता सिलेक्शन झालेलं आहे. आणि दादानी आज सेंचुरी मारले. दादा, सेंचुरी बद्दल काय बोलशील तू? हाफ सेंचुरी बद्दल जाम बरं वाटलं, कारण मीरा भाईंदर मध्ये येऊन ज्या पद्धतीनं सपोर्ट आहे आवार कोली लोकांचा, आपल्या आगरी लोकांचा, तर मला ऐसाच राहू दे. आणि चिकार मजा येते खेळायला. आणि 50 मारलं तर जाम बरं वाटलं मला. आणि मासलीबद्दल आपला आगर आहे इकडे, आगरीत ऐकले खूप तर तू मासेमारी करायला खूप जातो. हो, मग मी नक्कीच. मी आगोटीन म्हणजे पावसन मी डोली लावायला जातं आपल्या कवी, त्या 5-5 6 कवीला वितरावी आणि त्या खिचीतून म्हणून त्यावर लांब छक्क जातं. काय करतस? मित्रांनो, बोलतात ना प्रॅक्टिस मेक परफेक्ट, पण दादा प्रॅक्टिस ओढीव करतात. ही गोष्ट काहीतरी युनिक आहे, तर तुम्ही समजून शकता. आणि दादा, आपल्या मीरा भाईंदरची जी मुलं आहेत ते तुमच्या जोडला खेळतात, त्यांच्या जोडला खेळून तुम्हाला एक्सपिरियन्स काय वाटतोय? हो, नक्कीच, कारण की खूप चांगले प्लेयर्स होते. जाम बरं वाटलं कोहली लोकांच्या बरोबर खेळूनशी बी. आणि चांगला एक्सपिरियन्स प्लेअर होतं, असं पण नव्हतं. कारण की मीरा भाईंदर मधला सर्व तुमचा ऑप्शन सिस्टम झालेली आणि त्याच्याशी प्लेअर निवडीला, तर काहीच लूज नाही वाटत. नक्कीच चांगलं प्लॅटफॉर्म देते, त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि पुढे जावा. थँक्यू दादा. असंच आमच्या मुलांना सपोर्ट करत राहा, दुसरं काय नाही. तर मित्रांनो, खूप लेट पण दादा भेटला आपल्याला. मला विचारायचं होतं, तुला आता ग्रामीण मध्ये खेळून कसं वाटतंय? आणि तू इंडियन आयकॉन आहे, काय फील होतं? म्हणजे ग्रामीण खेळण्याची खूप वेगळीच मजा असते. आणि आयकॉन म्हणून मी कमीत कमी खेळतो, पण नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. मी ऐकले का तू या ग्राउंडवर फायनल पर्यंत आला होता, पण त्या टाइमिंगला तू जिंकू शकलो नाही. पण तुला या ग्राउंडच्या बद्दल काय अपेक्षा आहेत आणि कसं आहे, तुला ग्राउंडच्या बद्दल काय वाटतं? नक्कीच नितीन दादा यांनी खूप मेहनत घेतली आहे या ग्राउंडसाठी. आणि खरं तर मी त्यांचे आभार मानेन, त्यांनी मला इथं खेळण्याची संधी दिली. आणि नक्कीच स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. थँक्यू दादा. तर मित्रांनो, आपल्याला आता ओमकार सर भेटलेले आहेत. सर, तुम्हाला आजची टुर्नामेंट खेळून कसं वाटलं? खूप मजा आली खेळायला टुर्नामेंट. सकाळी आलो होतो, पहिल्या मॅचला बॅटिंग नाही झाली कारण विकेट ओली होती. नंतर विकेटचा अंदाज आला आणि बॅटवर बॉल आले, तर जरा बरं वाटलं खेळायला आणि मजा आली खूप. ज्यांनी आयोजक केले मॅच त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? खूप उत्कृष्ट टुर्नामेंट आहे मीरा भाईंदरमध्ये. नितीन दादांनी खूप चांगली टुर्नामेंट केली आहे. आणि आमच्या टीम ओनरबद्दल बोलायचं तर खूप मोठा ग्रुप आहे, श्री साई समर्थ ग्रुप. तर नावामध्येच समर्थ आहे म्हणून जिंकलेत.
थँक्यू दादा, थँक्यू. असंच सपोर्ट आमचा राहत राहणार. आय एम असेच सपोर्ट करा. तर मित्रांनो इजाद दादा भेटले. दादा तुला टुर्नामेंट कशी वाटली आज? खरंच मीरा भाईंदर बिग बॅशला आलो होतो. आज पूर्ण दिवस खेळलो. आम्ही क्वार्टर फायनलला क्वालिफाय झालो. म्हणजे नितीन दादा त्यांनी ऑर्गनाईज केली होती टुर्नामेंट. खूप छान वाटलं टुर्नामेंट, कारण फर्स्ट सीझन होता त्यांचा मीरा भाईंदरचा बिग बॅशचा. तर खूप देखना नियोजन केलं आहे त्यांनी. तर पुढच्या वर्षी पण हेच अपेक्षा आहे की हेच फॉर्मॅटमध्ये आणि हेच धडाक्यामध्ये टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज करावे. आमचा सपोर्ट असेल ह्या टुर्नामेंटसाठी. आम्ही नक्की येऊ. प्रत्येक वर्षी आम्ही जर आयकॉन फॉर्मॅट असेल तर आम्ही उपस्थित राहू. आणि ग्राउंडच्या बद्दल काय बोला? तुम्ही ग्राउंडवर या नवीनच असाल. हो, खरंच मी मीरा भाईंदरमध्ये नवीनच आहे आणि फर्स्ट टाइम आलोय. मी सकाळी पण बोललो ज्यावेळेस टॉस झाला फर्स्ट मॅचला, त्यावेळेस पण मी बोललो होतो की मी जसं ग्राउंडवर टर्न मारला मेन रोडवरनं, तर आतमध्ये खाडी रोडला जसा रोडचा येत होता, तर म्हणलं ह्या भागामध्ये खाडी एरियामध्ये ग्राउंड कसा असेल. मी वाटलं की मला सिमेंट विकेट वगैरे असेल, नॉर्मल झाडी वगैरे असेल आणि नॉर्मल ग्राउंड असेल. आतमध्ये आल्यानंतर ग्रासी ग्राउंड आणि त्यानंतर टर्फ विकेट, एकदम प्रॉपर विकेट बनवल्याने आणि त्यात पब्लिकसाठी बसण्यासाठी सुविधा केलेली, स्टेज एवढं चांगलं, त्यात मॅन ऑफ द सिरीज बाईक, सायकल, बेस्ट बॅट्समन, चांगलं नियोजन केलं आहे नितीन सरांनी. आणि तसंच ह्या टुर्नामेंटला मी बेस्ट विशेस करेल. आणि तुम्हाला इकडचे यंग मुलांच्या जोडला खेळून कसं वाटलं? त्यांनी तुझ्याकडून काही एक्सपिरियन्स घेतला असेल का नाही? तुला काय वाटतं? हो, नक्कीच. कारण गाव टू गाव आणि तालुका वाईज तर खेळत असेल नक्की. ग्रामीण क्रिकेट सगळे प्लेअर खेळतात तुमच्या भागातले. खरंच चांगले प्लेअर आहेत, न्यू टॅलेंटेड आहे. थोडंसं शिकण्याची गरज आहे, माइंड गेम शिकण्याची गरज आहे, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट शिकण्याची गरज आहे. कारण ज्यावेळेस आयकॉन फॉर्मॅट असतो त्यावेळेस कसं असतं की जर समजा तुमचे विकेट चालल्यात आणि किंवा समजा तुमचा आयकॉन बॅट्समन रन करत असेल आणि तुम्ही जर त्या कॅलिबरमध्ये रन करत नसेल, तुमच्या बॅटिंगनी रन येत नसेल, तर तुम्ही समोरच्या बॅट्समननी किंवा आयकॉन जर विकेटवर असेल त्याला स्ट्राईक रोटेट करून खेळायला चान्स द्या. आणि नॉन स्ट्राईकला थांबून उलटं तुम्ही जास्त शिकू शकता की बाबा आपल्याला कशी बॅटिंग करायची, काय आपल्याला टिप्स घ्यायचे. साक्षात तुम्हाला समोर नॉन स्ट्राईकवर उभा राहून तुम्हाला सगळ्या गोष्टी टिप्स भेटतील. तर माझ्या हिशोबाने एक मी सांगेल की आयकॉन फॉर्मॅट जेव्हा असेल, आयकॉन प्लेअर तुम्हाला तुमच्यासोबत खेळत असेल, थोडंसं त्यांच्याकडे तुम्ही एक बारीकीने लक्ष द्या की ते आयकॉन फॉर्मॅटला कसे मॅचेस खेळतात, काय टीम मीटिंगमध्ये बोलते, ती काय स्ट्रॅटेजी असते त्यांची, ह्याच्यावर जास्त करून तुम्ही फोकस करा आणि तेच तुम्हाला फायदा ग्रामीण क्रिकेटला किंवा तालुका क्रिकेटला होईल. थँक्यू दादा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं दादा. आणि पुढच्या वेळी म्हणजे आता तू परत येणारच आहेस संडेला, पण पुढच्या वेळी पण कधी तू आलास तर तुझ्याशी बोलायला नक्की आवडेल मला. यस, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्याला रायनाल दादा भेटलाय. दादा, तुला कसं वाटलं आपला ग्राउंड? आणि तू खेळतच असतो या ग्राउंडवर मला माहिती आहे, पण तुला आज कसं वाटलं ग्राउंड आणि ग्राउंडबद्दल काय बोलशील? ग्राउंड तर चांगलंच आहे आणि ग्राउंडवर खेळायला आउटफील्ड पण चांगलीच आहे आणि कुठे पण खेळायला गेलो ते अर्धीच ग्राउंड भेटतात, गोल ग्राउंड कुठे भेटत नाही. ते एक ग्राउंड मोरवाचं खूप चांगलं आहे, तिथे खेळायला पण मजा येते. आणि ओनरबद्दल काय बोलशील? ज्यांनी टुर्नामेंट आयोजित केले त्यांच्याबद्दल तू काय बोलशील? ही टुर्नामेंट खूप चांगली केली नितीन दादा आणि प्रवीण दादाने. आपले मीरा भाईंदरच्या पोरांना पुढे जाण्यासाठी खूप चान्सेस आहेत. त्या नितीन दादाचे आणि प्रवीण दादाचे खूप धन्यवाद. आणि पुढच्या मुलांना काय संदेश देशील? त्यांच्या फिटनेसच्या बद्दल काय तू बोलशील? पुढच्या मुलांना क्रिकेट खेळा, पण फिटनेस खूप चांगला करा आणि प्रॅक्टिस खूप करा. थँक्यू दादा, थँक्यू. मित्रांनो, आज मीरा भाईंदरच्या बिग बॅचचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता आज पण खेळपट्टीवर खेळाडू खूप छान प्रकारे खेळत आहेत, तर खूप भारी वाटते. आणि मी आज खूपच लेट आलोय पण. तर मित्रांनो, आता आपल्या जोडला भूषण दादा. दादा, तुला या ग्राउंडवर खेळून काय वाटलं आणि काय म्हणजे नवीन वाटलं खेळता वेळी? मीरा भाईंदर बिग बॅश लीग खेळण्यासाठी आज आलो होतो. खूप छान आहे ग्राउंड वगैरे आणि ग्राउंडच्या आसपासचा ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे. खेळायला मजा आली. आमचं थोडं बॅड लक होतं, आम्ही थोडं लास्ट मॅचला परफॉर्म नाही झाल्यामुळे आम्ही हारलो. आणि खूप छान केलं तसं, जरी मी तुझा गेम प्ले बघितला पण खूप भारी वाटलं. आणि दादा, यंग पीपल आहेत ते आमचे मीरा भाईंदरचे यंग पीपल तुमच्या सोडला खेळतात, त्यांच्या सोडला कसं वाटलं आणि ती लोक तुझ्याकडून काही शिकून घेतात का नाही? नक्कीच चांगले प्लेयर्स होते आमच्या टीममध्ये सुद्धा. यंग प्लेयर्सला मी एवढंच सांगेल की थोडं फोकसफुली खेळलं पाहिजे, प्रॅक्टिसवर फोकस केलं पाहिजे आणि आपण जे प्रॅक्टिसमध्ये करतोय ते युटिलाइज केलं पाहिजे मॅचमध्ये, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुम्ही प्रॅक्टिसला वेगळे बॉल कराल आणि मॅचच्या वेळी तुम्ही वेगळी बॉलिंग कराल तर तुम्ही नक्कीच मार खाणार. आणि फॅन्ससाठी काय बोलशील?
मी फर्स्ट टाइम आलो होतो इथे. बरेच माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स होते, त्यांनी मला मेसेज वगैरे करून ठेवले होते आणि इथे पण आता नवीन फॅन्स घेऊन चालू आहे. थँक्स टू माय ऑल सपोर्टर्स अँड फॅन. थँक्यू दादा, थँक्यू. तर मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे मीरा भाईंदरच्या बिग बँडचा आणि आज खूप प्लेयर आलेत. काल आपल्याला जास्त इंटरव्ह्यू घ्यायला भेटले नाही कारण की काल मी खूपच लेट झालो होतो, पण आज आपण इंटरव्ह्यू खूप घेणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि गेल्या टायमाला मी जास्त प्रश्न विचारू शकलो नव्हतो, पण या टायमिंगला आपण खूप प्रश्न विचारणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं, दुसरं काही नाही. चला, त्याच्या स्टार्टिंगलाच आपल्याला सुमित दादा भेटलेला आहे. दादा, मीरा भाईंदरच्या बिग बँड्समध्ये तुला खेळून कसं वाटते आणि काय बोलशील ग्राउंडच्या बद्दल? मी तुला गेल्या टायमिंगला पण विचारलेलं, पण आता खूप चांगला अरेंजमेंट केलेला आहे, तर त्याच्याबद्दल तू काय बोलशील? ग्राउंड नक्कीच चांगलं आहे. प्रत्येक वेळी सांगतो गेलं पण तेच बोललेलो की असं ग्राउंड क्वचित खेळायला भेटतात आणि मी लास्ट टाइम बोललो की टेनिस टुर्नामेंट चांगली झाली पाहिजे. तर नितीन वारेंनी सगळ्यात चांगलं कॉन्सेप्ट चालू केलं आहे की प्रीमियर लीगचा आणि त्याच्यामध्ये 2 आयकॉन ज्यांनी की भरपूर प्रतिसाद त्यांना भेटतोय आणि असंच त्यांना भेटत राहून ह्याच्यापुढे. आणि टुर्नामेंटच्या बद्दल काय बोलशील? टुर्नामेंट खरोखर चांगली आहे, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मीरा भाईंदरच्या क्रिकेटर्सला त्यांनी स्वतःला ओपन करायचं आणि चांगलं क्रिकेट खेळायचं, तर सगळ्यांनी अगर एफर्ट्स दिलं तर इन फ्युचर त्यांच्यासाठी भरपूर चांगलं आहे. आणि आता जे तुझ्याला प्लेअर खेळतात मीरा भाईंदरचे, त्यांच्याबद्दल तू काय बोलशील? ते फक्त एकच ओपिनियन आहे की ही प्रीमियर लीग जी असते ही पर्सनल अचिव्हमेंट गाठायची असते, यानी की तुम्हाला पुढच्या वर्षी जेव्हा ऑप्शन होणार तेव्हा तुम्हाला स्वतःला तिथे तुमच्या ऑप्शनला पेमेंट वाढत राहील किंवा तुम्हाला घ्यायची टीम्स भरपूर फाईट झाली पाहिजे. मग त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे जो स्वतःला चांगलं रन्स करणं आणि विकेट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. त्यांना एकच सांगेन की फोकस करा, स्वतःच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवर जास्त लक्ष द्या. आणि दादा, तसे भेटून खूप छान वाटतं आणि खरं बोलू गेल्या टायमिंगला पण तिने खूप छान असा इंटरव्ह्यू दिला होता आणि त्या टायमिंगला पण मी बोललं होतं लास्ट टाईमला तू आला असता मी नक्कीच तुझा इंटरव्ह्यू घेईन आणि तुझ्याशी म्हणजे आपलेपणा असा वाटतो. तर तुझा फॅनच्या बद्दल? फॅन्स प्रत्येकांचे वेगळे असतात, प्रत्येकांचे अचिव्हमेंट वेगळे असतात आणि फॅन्स लोकांचं एकच आहे की कोणालाही कमेंट करताना पहिला त्याचे अचिव्हमेंट्स पहिला बघा की कित्येक वर्ष त्यांनी काय केले. फक्त मीच नाही आहे, असे सगळे प्रो क्रिकेटर्स आहेत ज्यांना कमेंट करायच्या अगोदर आपण विचार करा की आपण काय बोलतो आणि काय नाही. ते लोक क्रिकेटसाठी जात, प्रत्येकाचं नेचर वेगळं असतं, प्रत्येकांचं बोलणं तर वेगळं असतं. आता तुम्ही माझं पर्सनली अगर मी बोलीन तर तुम्ही ग्राउंडमध्ये जे माझं ॲग्रेशन आहे ते वेगळं आहे कारण मला जिंकायचं असतं आणि ग्राउंडच्या बाहेर जे आहे ते तुम्ही मला नक्कीच कधी भेटा, मग तुम्हाला माहीत पडेल की डाऊन टू अर्थ पर्सन असतो किंवा एक प्रेम व्यक्तिमत्व मी आहे असं तुम्ही ग्राउंडच्या बाहेर. पण ग्राउंडच्या आत मग कोणी आलं तरी मी त्याला तेवढं एंटरटेन करत नाही कारण मला ते ग्राउंडमध्ये तेवढी इंटेन्सिटी मला स्वतःची हाय ठेवायची असते. मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे. ग्राउंडची आपण रिस्पेक्ट करतो, प्लेअरला पण रिस्पेक्ट असते ग्राउंडची. तर कधी पण ग्राउंडमध्ये खेळता वेळी कधी पण प्लेअरला जज करू नये कारण की त्यांचा एक जोश असतो, त्यामुळे कधी पण प्लेअरला जज करू नका. त्याचा बिहाइंड बघा, त्याची काय मेहनत केली ती पहा, त्याच्यानंतर प्लेअरला जज करा. थँक्यू दादा, तुला खूप भारी वाटलं तुझ्याशी. आणि नक्कीच या भावाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण भरपूर चांगलं असं चांगल्या क्रिकेटर्ससाठी हे जो बोलणं आहे हे भरपूर इम्पॉर्टंट आहे, म्हणून ह्याला नक्कीच याच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू दादा, थँक्यू. आणि टॉस जिंकल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय निर्णय असतो. पहिल्या प्रथम तर मंडळी, आपल्याला दादा भेटलेला आहे आणि खूप खूप छान वाटते मला दादाला भेटून कारण की दादानी मला आज कॅब दिली दादाची आणि त्याच्यावर दादाचा ऑटोग्राफ पण आहे. थँक्यू दादा. आणि दादा, तुला मीरा भाईंदरची बिग बॅश टुर्नामेंट कशी वाटली ते सांग फक्त आम्हाला. खूप चांगली बिग बॅश खूप चांगली आहे, आयोजन नियोजन खूप चांगलं आहे कारण की असा ग्राउंड आणि मॅचेस बघायला कमी भेटतात. नितीनदादांनी खूप चांगलं आयोजन केलं आहे, असं प्रत्येक वर्षी त्यांनी करावं आणि मीरा रोडचे जे यंगस्टर आहेत ते चांगले चांगले खेळून पुढे यावं असं मला वाटतं. आणि यंग प्लेअरच्या बद्दल तुम्ही विषय काढलाच आहे, तर मी बोलेन तर यंग प्लेअर म्हणजे तुला काय वाटते यंग प्लेअरचं, मीरा भाईंदरच्या यंग प्लेअरच्या बद्दल काय वाटते? यंग प्लेअर खूप चांगले असतात कारण की ते जेव्हा ग्रामीणमधून चांगले खेळतील तेव्हा ते बाहेर येतात, पण प्रत्येकजण येत नाही, काही जण अडकून असतात थोडे. ते त्यांना मी सांगू इच्छितो की चांगला क्रिकेट केला तुम्ही आणि अजून चांगला केला तुम्ही, ओपनसुद्धा केला आणि आपला स्वतःचं नाव करा आणि पूर्ण मीरा रोड भाईंदरचंही नाव करा तुम्ही. थँक्यू दादा. आणि दादा, मला एकच रिक्वेस्ट आहे तुझ्याकडून, आमच्या मुलांना तू पुढे घेऊन जाऊ शकतो, एवढंच कर बस, दुसरं काय नाही. थँक्यू. हे बघा मित्रांनो, आपला सबस्क्रायबर पण भेटलेला आहे इकडे. तर तुला व्हिडिओ कसे वाटतात आपले? एक नंबर भारी. भारी ना व्हिडिओ? अजून काय बदल केला पाहिजे का व्हिडिओ मध्ये? नाही.
नाही ना? ठीक आहे, थँक्यू. आणि असंच सपोर्ट करत राहा, कारण की आपलं आता चॅनल जवळ डाऊनला चालले. मित्रांनो, मी तुम्हाला पण सांगतो की आपलं चॅनल खूप डाऊनला चालले, तर तुमचा सपोर्ट हवा आहे, फक्त सपोर्ट करायला विसरू नका. तर मंडळी, आपल्या जोडला आता सूरज दादा आहे आणि प्रीतम दादा आहे. दादा, तुला या टुर्नामेंटच्या बद्दल काय वाटते? टुर्नामेंट कशी वाटली तुला? मीरा भाईंदर बिग बॅच खूप छान आवडली, खेळायला मजा आली. हा बिग बॅश टुर्नामेंट होती, तर बिग बॅश टुर्नामेंट होती आणि खेळायला मजा आली. आणि इथं आयकॉन म्हणून अजून कॉन्फिडन्स वाढला आमचा, का आयकॉन खेळण्याची संधी दिली आम्हाला आदित्य शेट्टी आणि नितीन वारेने, यांना धन्यवाद बोलतो. आणि खूप मजा आली इथे खेळायला. आणि आमच्या मीरा भाईंदरच्या प्लेयरच्या बद्दल तू काय बोलशील? मीरा भाईंदरमध्ये खूप असे प्लेयर आहेत आणि खूप मोठे मोठे प्लेयर आहेत आणि चांगले खेळतात. आणि ही त्यांच्यासाठी बिग बॅश आयोजन केलेलं आहे. चांगले केला आणि पुढे जा. आणि मी बघितलं तुझे राईचे खूप मित्रमंडळी आहेत तुझे, तर त्यांच्याबद्दल तू काय बोलशील? मोहित दादाबद्दल काय बोलशील तू? काय बोलावं जेवढं कमी आहे. आणि इकडचा मीरा भाईंदर बोलला म्हणजे परिसर, मोरवा, राई मोरवा खूप छान. इकडचे लोक प्रेम देतात आणि इकडे खेळायला पण मजा येते आणि जीव पण तसेच लावतात. थँक्यू दादा. मंडळी, आपल्याला आता मॅकमिलन दादा भेटलेला आहे आणि दादाने आत्ता जस्ट फर्स्ट प्राइज मारले सिंगिंगमध्ये, मी ऐकलं. आणि कटवारनी माझे क्लासमेट आहे, त्यांनी सेकंड प्राइज मारले. तर दादा, मला तुला विचारायचं आहे का मीरा भाईंदरची बिग बॅश टुर्नामेंट तुला कशी वाटली आणि काय आयोजक बद्दल बोलशील? हो, नक्कीच. बिग बॅश स्पर्धा जेव्हा आयोजित झाली तेव्हा मला माहिती पडलं, तेव्हा मी त्या बिग बॅशच्या ओनरला मी असा एक मेसेज दिलेला की जस्ट इमॅजिन म्हणजे या स्पर्धेमध्ये जे काय ग्राउंड, बाउंड्रीज, स्टँड, लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह 70 आणि मेन म्हणजे मोठे मोठे आयकॉन, ते आयकॉन तिथे येऊन खेळत आहेत. मोठे मोठे आयकॉन लांब, आता पुणा, नाशिक, आता कृष्णा वगैरे सगळेजण आहेत, तर ते सगळे आयकॉन येणार आहेत. आणि आयकॉन सोबत खेळत असताना नवीन खेळाडूंना खूप काही क्रिकेटमध्ये खूप काही शिकण्यासारखं भेटणार आहे. ते सर्व या बिग बॅचच्या स्पर्धेमध्ये होत आहे. उद्याचा देखील दिवस अजून बाकी आहे आणि खूप चांगली अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि ग्राउंडच्या बद्दल एवढं असं म्हणजे खूप छान प्रकारे ग्राउंड बनवलेलं आहे, त्याच्याबद्दल तू काय बोलशील? ग्राउंडबद्दल तर असं ग्राउंड बनवलं आहे, आर के मोरवा क्रीडांगण स्टँड एक नंबर ग्राउंड आहे की काहीच या ग्राउंडवर कुणाला काही होऊ शकत नाही. आउटफील्ड देखील चांगली एकदम आयोजित केलेलं आहे. आणि बाउंड्री, सर्कल, त्यांचं ते मातीचं पीच, त्या पीचचं ते रक्षण करत आहेत, ते एक नंबर म्हणजे सॉलिड सगळं बनवलेलं आहे. आणि मी एवढंच विचारेन तुला दादा का तुमच्यामुळे आपल्या यंग जनरेशनला चान्सेस भेटतोय खेळायचा, तर त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आपल्या मुलांना असंच पुढे घेऊन जा, दुसरं काय नाही. थँक्यू दादा. तर मित्रांनो, मी फायनली आता घरी आलोय आणि तुम्हाला मीरा भाईंदरची बिग बॅश टुर्नामेंट नक्कीच आवडली असेल आणि त्यांचे इंटरव्ह्यू पण तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन कॉन्टेंट येत राहणार आहेत. आणि हा व्हिडिओचा फर्स्ट पार्ट होता, सेकंड पार्ट पण लवकरच येणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि असं सपोर्ट दाखवत राहा, कारण की आपल्या चॅनलवर स्ट्राईक पडलेली आहे आत्ता जस्ट. तर मला सपोर्टची खूप गरज आहे, तर सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय.